नमस्कार. आजच्या या ब्लॉगची सुरुवात करतोय सुंदरशा अशा सनसेटने. मला वाटतं हा जो मोमेंट आहे हा माझ्या आयुष्यभर लक्षात राहील, कारण एवढा ब्युटिफुल सनसेट मला आठवत नाही मी बघितला होता कधी ड्राईव्ह करताना. फील येताना असं वाटतंय की सनराईज होतोय, पण सनसेटची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि आज आम्ही चाललोय एका नवीन ठिकाणी, साऊथ डकोटा. ह्या स्टेटला पहिल्यांदाच व्हिजिट करतोय. आणि साऊथ डकोटामध्ये आहे एक फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन माउंट रशमोर. आता जाऊन थोडं आम्ही विश्रांती घेऊ हॉटेलमध्ये आणि उद्या सकाळी उठून तुम्हाला मी माउंट रशमोर दाखवेल. त्याचं काय महत्व आहे, त्याचा काय इतिहास आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला मी उद्याच्या दिवशी याच ब्लॉगमध्ये माहिती देईन. रात्री आम्ही छानपैकी अशी रेस्ट घेतली आणि सकाळी नवीन उत्साहाने निघालोय माउंट रशमोर नॅशनल मेमोरियल बघायला. तर तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये त्याचं महत्व आणि इतिहास थोडासा सांगायचा प्रयत्न करेन. आम्ही आता गाडी पार्क करून बघू शकता जे माउंट रशमोर वरती 4 शिल्प कोरली आहेत ते बघायसाठी आलोय. तुम्ही बघू शकता समोर किती सुंदर माउंट रशमोरचं दृश्य दिसतंय आपल्याला. आणि 4 प्रेसिडेन्शियल फेसेस आपल्याला दिसत आहेत. 1946 मध्ये झालं ज्यावेळेला हे प्रोजेक्ट कम्प्लीट व्हायला आलं होतं. पण मग शेवटी या प्रोजेक्टचं जे उरलेलं काम आहे हे त्यांच्या मुलाने लिंकन बोर्ग्लम यांनी कम्प्लीट केलं. पण गुडसन बोर्ग्लम हे या प्रोजेक्टचे प्रमुख शिल्पकार आहेत. आज वातावरण फारच क्लिअर आहे आणि तुम्ही बघू शकतात की समोर प्रेसिडेन्शियल फेसही आपल्याला क्लिअर दिसत आहेत. आणि चालताना तुम्हाला जाणवलं असेल की दोन्ही साईडला फ्लॅग्स आहेत. तर हे जे फ्लॅग्स आहेत हे अमेरिकेचे जे 50 स्टेट्स आहेत ह्याचे हे फ्लॅग आहेत आणि ह्याला एव्हेन्यू ऑफ फ्लॅग्स म्हणतात. इथे आपण जे चालतोय त्याला एव्हेन्यू ऑफ फ्लॅग म्हणतात. तर ह्याच्यात 50 स्टेटचे जे फ्लॅग आहेत त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं इथे वॉशिंग्टन DC आणि अमेरिकेचे जे काही बेट आहेत ह्यांचे फ्लॅग त्यांनी इथे लावलेले आहेत. ही जी शिल्प कोरली आहेत ही ब्लॅक हिल्स म्हणून पर्वतरांग आहेत साऊथ डकोटामध्ये. तर तिथेही 4 शिल्प कोरली आहेत. आणि हे जे प्रोजेक्ट आहे 1927 साली सुरू झालंय आणि 1941 साली हे कम्प्लीट झालंय. आणि याचे 4 प्रेसिडेन्शियल जे आहेत जॉर्ज वॉशिंग्टन, त्याच्यानंतर थॉमस जेफरसन आणि थिओडोर रूझवेल्ट आणि अब्राहम लिंकन यांचे तुम्हाला 4 शिल्प दिसतील. तुम्ही बघू शकता इथे बसायलाही जागा केली. आज 3 जुलै आहे आणि 4 जुलैला अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे असतो. तर इंडिपेंडन्स डेच्या दिवशी इथे सुंदरसा फायरवर्क होतं आणि त्याच्यासाठी इथे त्यांनी लोकांना बसण्यासाठी एक व्यवस्था केली आहे की तुम्ही बसून हा शो बघू शकतात. इथे तुम्ही आलात तर तुम्ही प्रेसिडेन्शियल ट्रेलवर वॉक करू शकतात किंवा इथे म्युझियम आहे ते म्युझियम बघायला जाऊ शकतात. पण आज म्युझियमला आम्ही व्हिजिट नाही करतो. आणि इथे 2 प्रकारच्या ट्रेल आहेत. एक थोडी हाईक करून वरपर्यंत जाता येतं बॅक ऑफ द फेसेस आणि एक नॉर्मल छोटीशी ट्रेल आहे जिथे तुम्ही थोडं जवळ जाऊन फेसेस बघू शकतात. तर आज मी कुठल्याही प्रकारचं हायकिंग नाही करत आहे आणि छोटीशी ट्रेल आहे ती थोडी घेईन आणि मग मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी मला जायचंय अमेरिकेत एक अजून एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे ते बघण्यासाठी. तर मी उद्या तिथे जाईन.
आता या शिल्पांबद्दल मी थोडं तुम्हाला सांगणार आहे. हे जे पहिलं शिल्प तुम्ही बघतायत हे अमेरिकेचे पहिले प्रेसिडेंट जे होते जॉर्ज वॉशिंग्टन यांचं शिल्प आहे आणि हे जवळपास 1789 to 1797 हे 8 वर्ष जवळपास त्यांनी राष्ट्राध्यक्ष पद हे भूषवलंय. अमेरिकेत तुम्ही जास्तीत जास्त 8 वर्ष प्रेसिडेन्शियलशिपचं जे पद आहे हे घेऊ शकतात आणि एका टर्म मध्ये तुम्ही 4 वर्ष प्रेसिडेंट असतात, पुन्हा इलेक्शन होतं, इलेक्शन मध्ये जर तुम्ही निवडून आला तर अजून 4 वर्ष तुम्हाला प्रेसिडेंट राहता येतं. पण 8 वर्षानंतर तुम्हाला प्रेसिडेंट हा बदलावाच लागतो. समजा तीच पार्टी जरी पुन्हा निवडून आली, पॉलिटिकल पार्टी, तरी प्रेसिडेंट तोच राहू शकत नाही जर त्याने ऑलरेडी 8 वर्ष कार्यकाळ कंप्लीट केलेला असेल तर. हे दुसरं जे शिल्प आहे हे आहे थॉमस जेफरसन यांचं. हे अमेरिकेचे तिसरे प्रेसिडेंट होते आणि त्यांनी 1801 ते 1809 ह्या 8 वर्षात अमेरिकेचं प्रेसिडेन्शियलचे पद आहे ते त्यांच्याकडे होतं. थॉमस जेफरसन यांनी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे अमेरिकेचं जे स्वातंत्र्याचे घोषणापत्र आहे ह्याचं ते मुख्य लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर ह्याबद्दल मी तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी दुसऱ्या ब्लॉगमध्ये माहिती सांगेन जेव्हा मी फिलाडेल्फियाला व्हिजिट करेन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स काय आहे. पण डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स मध्ये थॉमस जेफरसन यांचा प्रमुख योगदान होतं. थॉमस जेफरसन यांच्या काळात लुझियाना खरेदी 1803 हे फार फेमस आहे, ज्याच्यामुळे अमेरिकेचं जे क्षेत्रफळ आहे ते वाढलं. जर तुम्ही अमेरिकेचा इतिहास बघितला तर अमेरिकेने दुसऱ्या राष्ट्राकडनं जमीन विकत घेतली आहे आणि ती अमेरिकेची जी कंट्री म्हणजे बाउंड्री आपण म्हणतो त्याला अटॅच झाली आहे. जसं की अलास्का जे राज्य आहे हे अलास्का आधी रशियाचा पार्ट होता, त्याला अमेरिकेने पैसे देऊन विकत घेतलंय. तर असे बरेच भाग आहेत अमेरिकेतले की जे त्यांनी दुसऱ्या राष्ट्राकडनं विकत घेतले आणि अमेरिकेचा विस्तार केलाय. तर त्यातलीच एक 1803 ची लुझियानाची जी खरेदी होती ही एक खरेदी फारच लँडमार्क डिसिजन होतं, ज्याच्यामुळे अमेरिकेचं क्षेत्रफळ फारच वाढलं. तर तेही त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीत घडलं. हे तुम्हाला जे तिसरं शिल्प दिसतंय हे शिल्प आहे थिओडोर रूझवेल्ट यांचं. हे अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी 1901 ते 1909 ह्या 8 वर्षात अमेरिकेचं जे राष्ट्राध्यक्ष पद आहे ते त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या कार्यकाळात पनामा कालवा जो आहे ज्याने अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर जे आहेत जे जोडले गेले, तर त्याचं महत्वपूर्ण काम त्यांच्या राष्ट्राध्यक्षाचा जो कालावधी होता त्याच्यात घडलंय. तुम्ही हे जे चौथं शिल्प बघतायत हे अमेरिकेचे प्रेसिडेंट अब्राहम लिंकन यांचे. हे फारच फेमस प्रेसिडेंट होते आणि हे 16वे राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे, ज्यांनी 1861 ते 1865 ह्या वर्षांमध्ये त्यांनी अमेरिकेचं प्रेसिडेन्शियलचं जे पद आहे ते त्यांनी भूषवलं होतं. त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे कार्य आहे अमेरिकेच्या हिस्ट्रीमध्ये ते म्हणजे त्यांनी गुलामगिरी संपवण्याचं जे योगदान दिलंय हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य अमेरिकेच्या हिस्ट्रीमध्ये लोकांच्या नेहमीच लक्षात राहील. लिंकन यांची जेव्हा निवड झाली होती अमेरिकेचे प्रेसिडेंट म्हणून, तर त्यांनी जी गुलामगिरी पद्धत होती, हो अमेरिकेत गुलामगिरी पद्धत होती आधी, तर ती त्यांनी संपवण्यासाठीचे प्रयत्न केले. त्याच्यामुळे जी काही साऊथला स्टेट्स होते त्यांनी अमेरिकेतनं बाहेर पडण्याचा फार निर्णय घेतला होता आणि त्याचमुळे अमेरिकेतही सिव्हिल वॉर झालं होतं 1861 साली. मला माहिती नाही बऱ्याच जणांना अमेरिकेचा इतिहास माहिती आहे का. आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी गल्फ कंट्रीजमध्ये किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये सिव्हिल वॉर झालेत, पण अमेरिकेच्या हिस्ट्रीमध्येही सिव्हिल वॉर झालेत. आजची आपण मॉडर्न अमेरिका बघतो जिथे तुम्हाला उंच उंच बिल्डिंगी, प्रशस्त असे रस्ते दिसतात, पण अमेरिकेचा इतिहासात जर तुम्ही जाऊन बघितलं तर बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. अमेरिकन लोकांनी जे काही सहन केले किंवा इथल्या मूळ जे रहिवासी होते त्यांनी सहन केलंय, हा जो इतिहास आहे हा वाचण्यासारखा आहे. मला माहिती नाही मी ह्याच्यावर कधी व्हिडिओ बनवू शकेन का, पण जेव्हा मी अब्राहम लिंकन यांचं जे घर आहे
की ते जेव्हा राष्ट्रपती व्हायच्या आधी जिथे राहत होते वगैरे, तर त्या घरी जेव्हा मी व्हिजिट करेन, मे बी त्यावेळेला तुम्हाला अमेरिकेतली गुलामगिरी पद्धत कशी होती, कुठल्या राज्यांमध्ये होती, तर त्याबद्दल थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करेन. पण हो, अमेरिकेचा इतिहासही तेवढाच इंटरेस्टिंग आहे जेवढा आपला भारताचा इतिहास आहे. नाही नाही आत्ता, पण तुम्हाला इथे डावीकडे बघू शकाल की मला वाटतं एक गुहा आहे आणि तिथनंही प्रेसिडेन्शियल फेसेस दिसतात. पण आपण आता नंतर येऊ इथे. मला वाटतं आता गर्दी नाही आहे इथे, तर मी त्या गुहेमध्ये जाऊनही बघतो की तिथनं कशी ही शिल्प दिसत आहेत. वा, फारच सुंदर असं जॉर्ज वॉशिंग्टनचं शिल्प दिसतंय इथनं. प्रेसिडेन्शियल ट्रेल मी कंप्लीट केली आणि आता मी थोडंसं थकलोय. शॉपिंग करेन, थोडंसं खाईन आणि मग मी इथनं निघतो. तुम्ही इथे बघू शकतात की सॉक्सवर अमेरिकेचा झेंडा आणि प्रेसिडेन्शियल फेसेस आहेत. मला माहिती नाही भारतात असं भारताच्या झेंड्याचं जर कोणी सॉक्स बनवायला, मला वाटतं अपराध आहे, मला माहिती नाही. पण अमेरिका हा फ्री कंट्री आहे, म्हणजे इथे मी बघतो लोक काही ओपनली बोलू शकतात किंवा त्यांच्या देशाचे जे फ्लॅग्स आहेत त्याचे ते कपडे घालू शकतात, ह्याच्यावर काही त्यांना बंधनं नाही आहेत. भारतात मला वाटतं तुम्ही नाही घालू शकत सॉक्स वगैरे भारताच्या झेंड्याचे, हा अपराध आहे. पण अमेरिकेत हा अपराध नाही. तुम्ही समोर बघू शकता योगाचं पुस्तक कोणीतरी वाटप करतंय. योगाला इथे फार महत्व आहे अमेरिकेत. म्हणजे भारतात जेव्हा मोदी आले त्याच्यानंतर योगाचा थोडा प्रसार वाढला. तुम्ही कधी वेस्टर्न कंट्रीजमध्ये आलात किंवा युरोपमध्ये गेलात किंवा मला वाटतं जपानला गेलात, तर तुम्हाला कळेल की योगाला किती महत्व आहे. म्हणजे भारतापेक्षा पण मी बघितलं की ह्या सगळ्या जे डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे त्यांनी योगाला फार महत्व दिलंय. चला तर आता तुमची निरोप घ्यायची वेळ झाली या ब्लॉगमधनं. थोडंसं थकलोय मी. थोडं लंच करून मी माझ्या पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करेन. साऊथ डकोटा माउंट रशमोर फार दिवसापासून बकेट लिस्टमध्ये होतं. आज इथे यायचा योग झाला आणि फारच मजा आली. पूर्ण दिवस छान गेला आणि थोडंसं आता जेवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करतोय.